आणि यानंतर एक मोठी बातमी सध्या समोर आलेली आहे। ओमराजे निंबाळकरांचं अखेर काल ठरलंय, त्यांनी काल शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय। अखेर ओमराजे निंबाळकरांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलाय। ओमराजे निंबाळकर अखेर शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। कार्यकर्त्यांसोबत काल त्यांनी चर्चा केली, धाराशिवमधल्या कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं आणि त्यानंतर ओमराजे निंबाळकरांनी हा निर्णय घेतलाय। शिंदेंच्या नेतृत्वात आता काम केलं जाणार असल्याची ग्वाही सुद्धा ओमराजे निंबाळकरांनी दिली आहे। सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत। श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत। माझ्याकडे सामान्य माणसं, समाजातली शेवटच्या घटकातली माणसं त्या ठिकाणी आज माझ्याकडे आशा लावून बघतायत आणि मी आपल्याला शब्द देतो की या सत्तेचा वापर हा त्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद देण्यासाठी मी प्रामाणिकपणे करत राहीन आणि ती ताकदीनं करत राहीन। हे वचन मी आपल्या सगळ्याच्या साक्षीनं आज या ठिकाणी देतोय। आमचं काय वैयक्तिक कुठलंच काम नाहीये, माझं कुठलंच काय असंही नाही किंवा काहीतरी वेगळा व्यवसाय माझा चालू आहे आणि त्या व्यवसायाला संरक्षण घेण्यासाठी मला जायचंय ना। माझ्यावर काही ईडीसी ब्यायची बी दाढ पडली असंही नाही। बांधवांनो, प्रामाणिकपणे काम करणारा 24 तास मधला 24 तास वेळ देणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे।